दसरा आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. आजचा संकल्पाचा आणि संकल्पपूर्तीचा दिवस. आजच्या दिवशी काहीतरी आपण संकल्प करावे. एक दूध उत्पादकासाठी एक संकल्पाचा दिवस मी तुम्हाला सांगत आहे. काय संकल्प करायचा? आज जगामध्ये दुधाची गरज आहे, पण दुधाचे 2 प्रकार आहेत. A1 दूध, A2 दूध. आपल्या भारतामधल्या ज्या गायी आहेत जेवढे त्यांचं A1 दूध आहे, आपलं A2 दूध आहे, आणि जे जगातलं दूध आहे ते A1 दूध आहे. काय फरक आहे दुधामध्ये? आहे निश्चित फरक आहे. तो फरक असा आहे, कॅल्शियम तेवढंच आहे, मॅग्नेशियम तेवढंच आहे, मिनरल तेवढंच आहे, काही कमी जास्त फॅट अमुक तमुक फरक असेल, पण मेन फरक A1 आणि A2 मधला असा आहे. A1मध्ये जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनमध्ये आणि A2मध्ये जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनमध्ये फरक आहे. लय शास्त्रीय भाषेच्या खोलात जायचं नाही. कॅशियन नावाचं प्रोटीन आहे, अमुक तमुक, त्याच्या खोलात जायचं नाही. फक्त प्रोटीन आहे ते A1 दुधातलं जे प्रोटीन आहे ते पचनीय नाही आहे, पचत नाही. ते प्रोटीन शरीरामध्ये पडून राहते. त्याच्यामुळं शुगर वाढते, ब्लड प्रेशर वाढतो, काही लोकांचं म्हणणं आहे कॅन्सर लागतो, वाढतो. त्या प्रोटीनच्या अनुषंगानं काहीतरी विषारी द्रव्ये तयार होतात असं तज्ज्ञाचं मत आहे, आणि ते खरंही आहे. A2 दूध जे आहे आपल्या गाईचं, देशी गाईचं, ते एका मुलाला दिलं तर त्याची प्रकृती चांगली राहते, कारण ते पचनीय आहे. त्यातलं जे प्रोटीन आहे ते पचलं जातं आहे. A1 दुधातलं प्रोटीन पचलं जात नाही, म्हणून ते आरोग्याचा अपारकारक आहे. मग आता आणि याच्यामध्ये फरक असा आहे की A2 दूध आपल्याला परवडतच नाही. किंवा 2 लिटर 4 लिटर खिलार, 2 लिटर गीर, 5 लिटर कुठले तरी धारा देत नाहीत, लाथा मारतात, वासराशिवाय दूध देत नाहीत. हे अनेक तोटे त्याच्यामध्ये आहेत, आणि ते महाग पण पडते ना. त्याला ॲव्हरेजच नाही तर मग काय. याच्यावर एक सुंदर पर्याय ABS कंपनीनं काढलेला आहे. फार चांगला